प्रणाम. काल संध्याकाळी मी 6 न्यूज चॅनल्सना, टीव्हीवर जे तुम्ही बघता त्या न्यूज चॅनल्सना मुलाखत दिली आणि एका यूट्यूब चॅनलला एबीपी माझाला त्यांचा जो 0 आवर नावाचा एक लाईव्ह शो असतो, जो नावाप्रमाणेच प्रसन्न असलेल्या प्रसन्न जोशीचा असतो, जो माझा अगदी प्रसन्न असा मित्र आहे. तर आणि शिवाय यूट्यूबच्याही काही लोकांना मी क्लिप्स पाठवल्या. ते म्हणाल, अनिलजी असं एकदम काय झालं की एवढे सगळे चॅनल तुमच्याकडे धावत आले, 6 चॅनल मी तुमचे इंटरव्ह्यू घेतले, एबी मॅम माझावर तुम्ही लाईव्ह आला. बरं, याचं तर थोडंसं तुम्हाला माहिती आहे, कारण तुम्ही कोणताही मराठी न्यूज चॅनल जर बघत असाल तर 1-2 अपवाद वगळता जवळजवळ सगळ्या न्यूज चॅनल मी आलो आणि अर्थातच माझा विषय होता हनी ट्रॅप. येस. आता तुम्ही म्हणाल की अनिलजी हनी ट्रॅप या विषयावर सगळे चॅनल तुमच्याकडे धावत आले, यूट्यूबवाले आले, शिवाय तुम्ही आता व्हिडिओ बनवताच आहात. तर मित्रांनो, त्याचं कारण काही लोकांना माहिती आहे, ज्यांना माहिती नाही त्यांना मी सांगतो. कसं आहे की जसं किरीट सोमय्यांनी आर्थिक स्कॅम्स मॅक्झिमम संख्येने महाराष्ट्रात उजेडात आणली, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात मराठीमध्ये सेक्स स्कॅन्डल्स, तो सेक्स स्कॅन नाही, तो आर्थिक स्कॅम्स आणि मी सेक्स स्कॅन्डल्स महाराष्ट्रामध्ये मी आणली उजेडात, तेवढी कोणीच आणली नाही. आणि माझं वैशिष्ट्य आहे, अर्थात किरीटचं पण आहे, की तो नाव घेतो, नमुना सगळा त्याचा काय आहे ते देतो, तपशील देतो आणि मग बोलतो. माझ्याही सेक्स स्कॅन्डल या विषयावरल्या सगळ्या व्हिडिओंचं हे वैशिष्ट्य राहिलं आणि त्याच्याकरता मी अनेक वेळा खटल्यांना सामोरा गेलो आहे. पण ते वैशिष्ट्य असं राहिलं की मी नाव घेतली. कायद्याला अनुसरून आणि एक न्यायसंगत सुसंगत अशी गोष्ट म्हणून मी त्या महिलांची नावं एक अपवाद वगळता सहसा घ्यायचं टाळलं. मग तुम्ही म्हणाल तो अपवाद कोणता होता? तर तो अपवाद होता मार्मिक साप्ताहिकामध्ये मी वेळोवेळी, त्या काळात कुठल्याही, बाळासाहेब संपादक होते, त्या काळात कुठल्याही मंत्र्यांनी, नेत्यांनी, अधिकाऱ्यांनी अफेअर केली, लफडं केलं, भानगड केली, काहीतरी त्यावेळेला हे लिव्ह इन रिलेशनशिप वगैरे असे शब्द नव्हते, पण मी अर्थात तेव्हा करत होतो आणि आजही मी करतच असतो. अशा तऱ्हेचे गोप्यस्फोट ते तुम्हाला माहितीच आहे कसे खटले होत आहेत. तर लोकांना माहिती आहे की मार्मिकमध्ये हा माणूस वेळोवेळेला नावं गावं देऊन, हो तिथे अपवाद म्हटलं ना, तिथे मी बायकांची पण त्या नावं देत होतो की ही आणि हा असं. त्यामुळे आणि आताही माझ्या वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये असे उल्लेख येतात. तर त्यामुळे ज्या क्षणाला बातमी आली की 72 सनदी आजी आणि माजी अधिकारी, आमदार, खासदार, मंत्री, आजी माजी हे हनी ट्रॅप मध्ये अडकले आहेत, 72 अशा तऱ्हेची ती बातमी आली. आणि जसा तो विषय घ्यायचा असा प्रत्येक चॅनल चीफच्या मनामध्ये आलं, त्या क्षणाला त्याला जाणवलं की अरे याच्यामध्ये याची माहिती देणारा बाप माणूस, त्यांनी नावं घेऊन बिनधास्त असंख्य व्हिडिओ केलेले आहेत. तो
अनिलजी, नो वन एल्स. त्यांच्याकडे आता आपल्याला जाऊन या विषयामध्ये बोललं पाहिजे, माहिती घेतली पाहिजे, म्हणून ते आले. आता याच्यामध्ये इतर चॅनलवर मी जो बोललो त्यातला आता तुम्ही चॅनल कुठला तरी बघत असाल तर साधारणतः 1-2 वगळले तर जवळजवळ सगळ्या चॅनलवर माझ्या मुलाखती आल्या. त्यामुळे त्या तुम्ही हनी ट्रॅप बाबतच्या पाहिल्या असतील. एका ठिकाणी माझा थोडासा वाद झाला. इतरत्र ते आले, त्यांचे प्रतिनिधी आले, त्यांनी माझ्यासमोर कॅमेरा ठेवला, कॅमेरा घेतला माझ्यासमोर आणि मला म्हणाले बोला या विषयावर. आणि मी बोललो. त्यामुळे त्याच्यामध्ये असं काही चर्चा वगैरे वगैरे काही नव्हतं, पण डायरेक्ट मी बोललो. पण एबीपी माझाला लाईव्ह होता शो. लाईव्ह म्हणजे इथून डायरेक्ट तो प्रक्षेपित होता, नो एडिटिंग, नो स्टॉपिंग. तर प्रसन्न जोशी तो कंडक्ट करतो 0 आवर. तर त्याच्यामध्ये त्यांनी आधीच मला फोन केला. तो म्हणाला, अनिलजी तुमचा बिनधास्त स्वभाव आम्हाला माहिती आहे आणि मी तुमचा मित्र असल्यामुळे कारण प्रसन्न हा माझा जे काही चॅनल चीफ एडिटर्स दैनिकांचे वगैरे मित्र आहेत त्याच्यामध्ये प्रसन्न हा खासच आहे मित्र. आणि आता नाही हो, फार फार पूर्वीपासूनचा आहे. आणि गप्पा टप्पाला बेस्ट माणूस प्रसन्न. त्यामुळे आहे दोस्त. तर त्याने सांगितलं, अनिलजी तुम्ही नावं नका घेऊ, लाईव्ह शो आहे. लाईव्ह शोमध्ये जर तुम्ही नावं घेतलीत तर तुमच्याला चालू आहेत खटले. मला माझ्या मॅनेजमेंटला उत्तर द्यावं लागेल की असं नाव कसं घेऊ दिलं तुम्ही. तर तुम्ही शक्यतो कदाचित शक्यता अशी आहे की तुमच्याकडे या 72 लोकांपैकी कितीतरी लोकांची नावं असतील, पण प्लीज नाव नका घेऊ. मी म्हटलं ठीक आहे, शेवटी ज्या माध्यमात आपण जातो त्याची आचारसंहिता आपण पाळली पाहिजे. तर म्हटलं ठीक आहे ठीक आहे, नाही घेत मी नाव, चल. तर आणि हे वाक्य तो एबीपी माझाच्या 0 आवरमध्ये पहिलंच तो बोलला की अनिल ठत्ते यांच्याकडे एवढी जबरदस्त माहिती असते की कदाचित आपण 72 या संख्येवर घुटमळतोय, अनिल ठत्त्यांकडे ऑलरेडी यादी आलेली असते. पण झालं काय लफडं माहिती आहे की आता लफड्याच्याच या गोष्टी होत्या. आणि ट्रॅप म्हणजे लफडं, गडबड, गोंधळ, भानगड. तर झालं असं की कोणीच मीडियावाले, कुठलेच चॅनलवाले, आज तर दैनिकवाले पण बघितलं मी, हा गौप्यस्फोट कोणी केला, 72 अधिकारी, आजी माजी, नेते, मंत्री, हे नाशिक, पुणे, ठाणे, संभाजीनगर, मुंबई या 5 शहरांचा संदर्भ देऊन ह्याच्यामध्ये अडकलेले आहेत हनी ट्रॅपमध्ये. हे कोण बोललं हे कोणी सांगायलाच तयार नाही. माझी सोर्सेस डबल म्हणजे जबर. मला माहिती होतं कोण बोललं, पण कोणता चॅनल नावच घ्यायला तयार नव्हता. कसं झालं तर लाईव्ह होता. मी म्हटलं बरं ठीक आहे, आपण प्रसन्नाला काय शब्द दिलाय की बाबा मी ते 72 पैकी मला ज्यांची नावं माहिती आहेत ती मी सांगणार नाही, पण गौप्यस्फोट कोणी केला याला महत्व नाही का. आणि त्याचं थोडंच आपण काही बोलतो, आपण बोलतो ते त्यांनी केलेल्या गौप्यस्फोटाबद्दल, मग त्याचं नाव आलं पाहिजे. तर मी लाईव्ह शो होता त्यामुळे मी बोललो की हा 72 हनी ट्रॅपचा गौप्यस्फोट काय आहे याच्या इतकंच तो कोणी केला आहे यालाही महत्व आहे असं माझं म्हणणं आहे. प्रसन्न सावध झाला. तो म्हणाला, अनिलजी आपल्याकडे पुरावा नाही, अशी गोष्ट बोलायची नाही. हा गौप्यस्फोट कोणी केला याचा पुरावा कसा देणार तुम्ही. तुम्ही आता नाव घेणार आहात कोणाचं तरी. तर म्हटलं हो मी नाव घेणार आहे आणि ते नाव आहे ज्याने हा गौप्यस्फोट केला, त्या व्यक्तीचं नाव आहे. यांनी नुसतंच म्हटलं होतं सगळ्या चॅनल्सनी आणि की एका मोठ्या राजकीय नेत्याने, पण मी सांगितलं की हा गौप्यस्फोट जो आहे 72 जणांचा तो राज ठाकरे यांनी नाशिकला केलेला आहे. प्रसन्न थोडासा अस्वस्थ झाला, थोडा गडबडला. मला म्हणाला की नाही 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 तुमच्याकडे काय पुरावा आहे की हा गौप्यस्फोट राज ठाकरे यांनी केला. मी म्हटलं माझ्याकडे पुरावा आहे. हा गौप्यस्फोट त्यांनी तोंडच्या तोंडामधून ज्या वेळेला केला त्यावेळेला समोर जी माणसं बसलेली होती त्याच माणसांची साक्ष मी काढू शकतो.
तर तो म्हणाला नाही नाही अशी काय काय कुठे असं कुणी काय हे केलं नाही, काही नाही, तुम्ही काय नावं घेणार, म्हणजे यांची तर घेऊच नका, पण राज ठाकरे बोलल्याला काय पुरावा आहे. मी म्हटलं माझ्याकडे पुरावा आहे. मी त्याला पुरावा आहे म्हटल्याबरोबर त्याने आयडिया अशी केली की आता मी पुरावेच देणार. बरं राज ठाकरेचं नाव सांगून मोकळा झालो होतो मी, तर म्हणून त्यांनी पटकन सांगितलं की मी पुन्हा तुमच्याकडे येतो, मी आता यांच्याकडे जातो दुसऱ्या कोणाकडे, तर तू दिला. पण माझ्याकडे पुरावा होता आहे की ज्याच्यानुसार जरी चॅनलनी छापलं नसलं, कुठल्या दाखवलं नसलं, किंवा आजही पेपरवाल्यांनी म्हणतात नाही की राज ठाकरेंनी हा गौप्यस्फोट केला, माझ्याकडे पुरावा आहे, माझ्याकडे साक्षीदार आहेत. आणि म्हणूनच पहिला गौप्यस्फोट आहे या हनी ट्रॅपच्या गौप्यस्फोट बाबत माझा हाच होता, हाच आहे की राज ठाकरे यांनी, आता पुढे बोलतो मी, राज ठाकरे यांनी हा करण्याचं औचित्य, त्याचे परिणाम, त्यात किती तथ्य आहे हे बिंदास मी बोलणारच. पण माझ्याकडे पुरावा आहे, साक्षीदार आहेत. त्यांनी मला ते साक्षीदार सांगू दिले नाहीत, पण मी आज सांगतोय, माझ्या व्हिडिओतून सांगतोय की राज ठाकरे ज्या वेळेला म्हणाले की 72 असे आजी माझे अधिकारी, आजी माझे नेते, आजी माझे खासदार, आजी माझे आमदार, आजी माझे मंत्री हे हनी ट्रॅपमध्ये अडकलेले आहेत, ही माझी माहिती आहे. आणि ही माझ्या नावावर त्यांनी असं सांगितलं की देऊ नका, माझ्याकडे एक त्यांचं वेगळं पत्रक पण आलंय काही, तर द्या. तर मला पहिलं हे मान्यच नाही. राज ठाकरे आहात तुम्ही नावानिशी 72 लोकांचे गौप्यस्फोट करायला पाहिजे, निदान तुम्ही केलाय हे तर जाहीर करायलाच पाहिजे. नाही तर काय असे गौप्यस्फोट 72चे रोज येलो जर्नलिझम करणाऱ्या लोकांच्या ह्याच्यात बरेच येतात, त्याला काय अर्थ नाही. तुम्ही हा सूर्य हा जयद्रथ बाप दाखवले तर श्राद्ध कर, तशा पद्धतीने नाव घेऊन बोलायला पाहिजे. मग स्वतःच तरी घ्या, दुसऱ्यांचं नाही तर. की मी हे सांगतो विश्वसनीय सूत्रांकडून मला मिळालेल्या माहितीच्या आधारे, पण माझी विश्वसनीय सूत्र आहेत ना, माझे सगळीकडे मित्र आहेत. नाशिकमध्ये पण माझे मित्र आहेत, जे एक चॅनलचे चीफ होते ते माझे मित्र आहेत, ते आता नाशिकमध्ये सेटल झालेले आहेत. तर त्यामुळे लगेच मी नाव घेतलं पाहिजे ना मी, बरोबर की नाही. माझा विश्वसनीय स्रोत कोणता नाशिकमधला हे जर मी त्या स्रोताचं नाव सांगितलं तर माझी विश्वसनीयता भाऊच्या शब्दामध्ये, भाऊ तोरसेच्या शब्दात अधिक वाढणार की नाही, वाढणार. लोक म्हणणार की अरे हे अनिल थत्ते, इतरांमध्ये याच्यामध्ये की कोणाकडून हे व्हेरीफाय करून घेतलं मी, तर नितीन भालेराव जे अनेक चॅनलचे चीफ राहिले, त्यांनी इलेक्ट्रॉनिक मीडिया गाजवला, आज ते नाशिकमध्ये आहेत, त्यांना फोन केला, मित्र आहेत. मी म्हटलं बाबा नितीन भालेराव, राज ठाकरे असं असं बोलले. नाशिकमध्ये सगळ्यांना माहिती आहे, पत्रकारांना. म्हटलं मग माहिती जर आहे तर राज ठाकरेंचं नाव का नाही दिलं की हा गौप्यस्फोट राज ठाकरे करतायत. हा म्हणे ते एखादे म्हणाले असतील की बा माझं नाव देऊ नका पण गौप्यस्फोट करा. हा मी म्हटलं हा पलायनवाद आहे, खाली टाकून द्यायची आणि आग गंमत बघत बसायचं, आग लागलेली, असं नाही बरोबर. हे आगीचं रूपांतर मशालीत घेऊन तुम्ही सूट घेऊन हातात फिरलं पाहिजे, नाहीतर काय दुसऱ्यांना काड्या टाकायला काय जात आहे. राजची सवय नाही ती, त्याने नाही करायचं असं. मी म्हटलं मला ना, मी आता त्या ABP वाल्यांशी भांडलो, त्यांना मी म्हटलं राज ठाकरेंनी केलं हे का लपवताय तुम्ही. तर ते म्हणाले काय पुरावा आहे राज ठाकरेंनी केलं. तर म्हटलं मला पुरावा द्यायचा आहे. हा तरी की तो म्हणाला, कोण म्हणाला, नितीन भालेराव म्हणाले. तर ते म्हणाले एक मिनिटभरात तुम्हाला मी कोण उपस्थित होते त्यांची यादी देतो, त्यातल्या दोघा तिघांकडून व्हेरीफाय करून घेतो. त्यांच्याकडून नितीन भालेरावांकडून माझ्याकडे यादी आली, त्यानुसार राज ठाकरे यांनी जो गौप्यस्फोट केला आणि तो राज ठाकरेंनी केला याचं सगळं मीडिया लपवतोय. राज ठाकरेंचं नाव घ्यायला हिंमत करत नाही आहेत, किंवा राज ठाकरेंचं दबाव असेल त्यांच्यावर की माझं नाव नका घेऊ, आग लावा. मुकुल कुलकर्णी ABP माझा, चंदन पुजारी TV9, प्रांजल कुलकर्णी NDTV मराठी, किरण गोटूर पुढारी, योगेश खरे G24 तास, विनोद पाटील महाराष्ट्र टाइम्स, भूषण महाले दिव्य मराठी आणि 3 इगतपुरीचे लोकल प्रतिनिधी. यार नावं सांगितली मी तुम्हाला की जे राज ठाकरे ज्या वेळेला बोलले या हनी ट्रॅप बद्दल त्यावेळेला तिथे हजर होते, जरी त्यांनी त्याचं शूटिंग रेकॉर्डिंग केलं नाही, त्यांचं नाव कोट केलं नाही, बातमी कोट केली, त्यावेळेला हे हजर होते. राजसाहेब तुम्ही या लोकांशी बोललात, चॅनलवाल्यांनो हे लोक तिथे हजर होते.
प्रसन्न, मी तुला सांगत होतो की माझ्याकडे पुरावा आहे राज ठाकरे बोलल्याचा, आणि तू म्हणत होतास नाही नाही काही नाही, पुरावा नाही, त्यांचं नाव नका घेऊ. पण मी नावं घेतली आता की ज्यांच्या समोर राज ठाकरे बोलले. आय हॅव प्रूव्ड माय फर्स्ट पॉइंट की राज ठाकरे यांनी हा गौप्यस्फोट केला. आता पुढल्या ह्याच्याकडे येतो. राज ठाकरे यांनी हा गौप्यस्फोट स्वतःच्या नावाने का नाही केला? फार धक्कादायक गोष्टी सांगणार आहे मी, आणि कदाचित शक्यता अशी की हा व्हिडिओ जर वाढला तर मला आणखीन एक व्हिडिओ करावा लागेल, किंबहुना मित्रांनो आपल्याला एक व्हिडिओ अजून करावा लागेल. याचं कारण हनी ट्रॅप्सचा इतिहास आणि भूगोल मी जसा सांगू शकतो कोणी सांगू शकत नाही. त्यामुळे आणखीन एक व्हिडिओ ह्याच्यापेक्षा कितीतरी पण जबरदस्त धक्कादायक असा मला करावा लागणार. मी तो करणार, आणि लवकरच एक दिवस मला मध्ये घालवायचं आहे, कारण काही नावांची व्हेरिफिकेशन्स मला करावी लागते. त्यामुळे उद्याचा कधी त्याच्यावर नसेल, पण परवाचा व्हिडिओ 100% हनी ट्रॅपमध्ये अडकलेले आजी माजी नेते अमुक तमुक हलकल्लोळ उडून देऊ आपण. पण राज ठाकरेंच्या बाबतीमध्ये काय घडलं? आता माझी माहिती कशी कुठपर्यंत असते बघा, की राज ठाकरे यांना नाशिक, पुणे, ठाणे, मुंबई आणि संभाजीनगर या ठिकाणी 72 आकडा देतो मी तुम्हाला, त्यांनी दिला 72 लोक हनी ट्रॅपमध्ये अडकलेले आहेत असं ज्या व्यक्तीने सांगितलं, त्या व्यक्तीचं नावही मला माहीत आहे. एकाच व्यक्तीने फक्त त्यांना दिलं आणि माहिती सांगितली. आता मला ती व्यक्ती माहिती आहे हे मी सांगितलं तर ती व्यक्ती कदाचित राज ठाकरे यांना विचारेल की तुम्ही माझं नाव लीक केलं का, की ही माहिती मी तुम्हाला दिली? नाही, राज ठाकरेंनी मला नाही दिली बेटा, राज ठाकरेंनी मला ती नाही दिलेली. पण पुढल्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तुझं नाव, की कुणी ही माहिती राज ठाकरेंना दिली आणि कसं मिसगाईड केलं, मिसलेड केलं, कसं त्यांनाच एका ट्रॅपमध्ये अटकवून एक्सपोज करण्याचा आणि त्यांचा अण्णा हजारे किंवा अंजली दमानिया करून क्रेडिबिलिटी घालवण्याचा प्रयत्न तू केलास. तोही उघड झाला पाहिजे का नाही? आणि तूच हे 72 आकडा ज्या क्षणी तू बोललास त्या क्षणी मला ते सगळं चालू झाल्यानंतर आणि माझे एबीपी वगैरेवर सगळीकडे हे आल्यानंतर मला माझ्या मित्राने सांगतो मला संजय राऊतने फोन केला. संजय मला म्हणाला की अनिल हे प्रकरण नवीन नाही आहे, हे प्रकरण माझ्याकडे देखील आलं होतं. हा माणूस जो आहे तो अमुक तमुक आहे, त्याचं अमुक तमुक दुश्मनी अमुक तमुक लोकांशी आहे, आणि म्हणून सूड भावनेनी पेटलेल्या या माणसांनी अनेक आजी माजी नेते, खासदार, आमदार, मंत्री आणि IAS आणि IPS अधिकारी यांच्या विरुद्ध मोहीम उघडलेली आहे. तो माझ्याकडे आला होता, हा 72चा आकडा मला सांगितला होता, पण मी त्याला असं विचारलं जे राज ठाकरे यांनी त्यांना विचारलेलं नाही त्या माणसाला, की तू 72 लोक सांगतोयस हनी ट्रॅपमध्ये अडकले, पण ज्या वेळेला मी बोलेन त्यावेळेला मला तू आपलं जाऊन सांगतोयस जसं की 72 लोक 72 लोक 72. तो म्हणाला संजय त्याला की 72 का, कदाचित 720 असतील, कदाचित 7200 असतील, पण 720 असो 72 असो काही असो, या 72 लोकांच्या संदर्भामध्ये काय पुरावा तुझ्याकडे आहे की ही माणसं हनी ट्रॅपमध्ये अडकलेली आहेत? तर त्याच्यावर त्यांनी संजयला असं सांगितलं की मी हनी ट्रॅपमध्ये अडकलो आहे असं कोण सांगेल, अनलेस इट इज टू मच. फारच ते प्रकरण चिघळलं, फारच प्रकरण ते एकदम परोकोटीला गेलं तरच लोक कबूल करतील ना. पण मी सांगतो ना तुम्हाला तू सांगून उपयोग नाही, नावं द्यावी लागतील मला. मी तुझ्यासारखं नुसतं दुसऱ्याच्या पाहुण्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी नाही मारू शकत. मी म्हणालो की 72 तर लोक म्हणतील कोण 72? असाला 72 तर सांगा 72. नाही 72 गिरी अशी खोटी करता येणार, आणि तुझ्याकडे पुरावा काहीच नाहीये. नाही म्हणे त्यातले काही प्रकरण पोलिसात कंप्लेंटच्या स्वरूपात गेलेत. तो म्हणाला ठीक आहे ना, मग किती गेलेत? तर तो जरा घुटमळला आणि संजयला म्हणाला की
3 प्रकरणं अशी आहेत की ज्याच्यामध्ये पोलीस केसपर्यंत गेलेले आहेत आणि एक प्रकरण सेटलमेंट झाली म्युच्युअल, त्यामुळे मागेही घेतलं गेलेलं आहे. तो म्हणाला, अरे 72 आकडा तू सांगतोस आणि तुला 3 प्रकरणं जी ऑलरेडी पोलीस केस झालेली आहे त्याची, तीच सांगण्यापलीकडे चौथं नाव तुला सांगता येतं आणि त्यांनी पण सेटलमेंट केल्यामुळे तेही नाव तू घेऊ शकत नाहीयेस. तर मग 72 हा आकडा आणलास कुठून, तो सांगितलास कसा आणि मी कसा आरोप करू की 72 लोक याच्यामध्ये? ते म्हणतील त्यातले काही जर अगदी तुम्ही रेड हँड हे केले तर म्हणतील आमचं काय हॅनी ट्रॅप वगैरे काही नाही, इट्स अ म्युच्युअल अंडरस्टँडिंग, वी आर लव्ह इन रिलेशनशिप आहे, लिव्ह इन रिलेशनशिप आहे, हे आमची अफेअर आहे, आमची प्रेयसी आहे. काही जण तर असं पण सांगतील की आमची दुसरी बायको आहे. तुम्ही जे फक्त ज्याचं लफडं आहे ते प्रत्येक लफडं म्हणजे हनी ट्रॅप. बरं ते तुम्ही 72 सांगता, कशावरून 72 हा संख्या काढली, कुठे टोटल मारली, तुमच्याकडे नावं आहेत का 72? चला मी मीडियाला सांगत नाही, मला दाखवा 72 नावं, मी नाही सांगणार कोणाला. तो माणसाने तिथून पळ काढला. नंतर संजयला अशी शंका आली की तो अंजली दमानियाकडे जातो की काय, पण अंजली दमानियाकडे गेलं असतं तर अंजली दमानिया एकदम घायकुतीला आलेली असते. ती साधारण कागद समोर ठेवला की फक्त वाचते, त्याचं व्हेरिफिकेशन करतच नाही, अजिबात करत नाही. मला माहिती आहे अण्णा हजारेंना मी जाणतो, त्यांच्याही बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या मी आता सांगत नाही कारण तो विषय नाही, पण अण्णा हजारेंना सवय तुम्ही कसलाही कागद द्या, असे आयडिया केलेले आहेत आमच्या मित्रांनी. कागद दिला, त्याने वाचून दाखवल्यानंतर त्यांच्यावर अक्षरशः काय म्हणतात त्या नामुष्कीची वेळ आली. पण अंजली दमानिया पण द्या तिला कागद, ती लगेच टी व्हीवर वाचून दाखवते आणि टी व्हीवाले पण दाखवतात तिच्या तोंडी करून. तर राज ठाकरे यांनी त्या माणसाचा वैयक्तिक एक राग ॲक्च्युली एका IAS अधिकारीने एका माजी मंत्र्यावर आहे. नाव सांगितलं ना की जो गोंधळ उडणार आहे त्याच्यामध्ये त्याला पुढे येऊन सांगावं लागेल की हे मी वैयक्तिक, ते फोन करतात की नाही काही लोक, हां मी काय बॉम्ब ठेवलाय म्हणतात, काय अमुक केलंय म्हणतात, तमुक केलंय, ते खोटं असतं 99% केसेसमध्ये. कदाचित तर ते ज्याच्या नावाने फोन करतात त्याला अटक व्हावी या प्रकरणात असेही प्रयत्न उघडकीला आलेले आहेत. पण व्हॉट एव्हर इट इज, राज ठाकरे यांच्याकडे त्या माणसाने हा 72चा आकडा सांगितला आणि त्यालाही त्यांना केसेस फक्त 4 सांगता आल्या, त्यातल्या 3 ऑलरेडी पोलीस स्टेशनला रजिस्टर्ड आहेत आणि एकीमध्ये सेटलमेंट झाल्यामुळे ती आता घेता येत नाही खरं म्हणजे तिचं नाव त्या व्यक्तीचं. मग राज ठाकरे यांचं काय झालं गोटी, काय गडबड झाली, काय घडली गोष्ट, तर ते असं झालं की राज ठाकरेंच्या असं लक्षात आलं की बातमी मोठी स्फोटक आहे, खळबळजनक आहे, सगळीकडे चर्चा 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 होईल. त्याच क्षणी त्यांच्या लक्षात आलं की या माणसाकडे 72 नावं नाही आहेत किंवा जी नावं आहेत त्यातलं कसलंही पुरावा आणि व्हेरिफिकेशन चिठोरभर देखील नाही, कोणाचाही फोटो नाही, कोणाचीही काही काय. मी जर बोललो तर मला लोक विचारणार की 72 करता येतं, निदान 72 नाही, निदान 7 तर सांगा, त्याच्यात 2 मिळवा, 9 तर सांगा, 7 तर सांगा चला. आपण नाही सांगू शकणार. मग त्यांनी आयडिया काय केली की त्यांनी एक असा स्टान्स घेतला, भूमिका घेतली, बहाणा केला की तुम्ही बातमी छापा सगळ्यांना, मित्रांनो तुम्ही बातमी छापा, पण मी ही बातमी तुम्हाला दिली हे छापू नका, याचं कारण माझ्याकडे अजून काही माहिती यायची, असं त्याने सांगितलं. मग पत्रकारांची पंचायत अशी झाली की बातमी तर मोठी आहे, खळबळजनक आहे, स्फोटक आहे, दिली तर हंगामा होणार आहे, पुढले महाराष्ट्र काही दिवस केवळ याच्यावरच चालणार आहे, त्याच्यावर TRP मिळणार आहे आपल्याला, तर मग बातमी दिली पाहिजे. पण राजसाहेबांनी म्हटलं आहे की माझं नाव कोट कराल, तर बरं राजसाहेबांचं नाव समजा कोट केलं यांच्यापैकी कोणी आणि राजसाहेब गुस्सा झाले, आणि चिडले आणि म्हणाले तुम्ही माझं नाव कसं काय कोट केलं. मी म्हटलं होतं मग मला घ्यायचं असतं तर मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन याच्यावरच नसतो का बोललो, महाराष्ट्रातलं सेक्स स्कॅन्डल काय चाललं आहे, हनी ट्रॅप काय करलं आहे, मी नाही बोललेलो. मग मला लोक पुरावा मागतील तर काय. त्यामुळे त्यांनी नाव वगळलं, पण मला ते मान्य नाही. राज ठाकरे यांच्या नावाने हा गौप्यस्फोट होण्याला प्रचंड असं महत्त्व आहे आणि ते राज ठाकरे यांनी टाळल्याचं एकमेव कारण त्यांच्याकडे कसलाही पुरावा नाही. त्यांनी हा एक आरोप खळबळ उडून देता येईल
महाराष्ट्रभर चर्चा करता येईल आणि एक सगळीकडे दहशतीचं वातावरण आपल्याविषयी पसरलेलं आहे. असे गौप्यस्फोट केला की अर्थातच त्यांच्याबद्दल पसरलंच आहे. आणि यात गोची अशी की त्यांनी 72 आकडा सांगितला, पण त्यांची नावं नाही सांगितली. त्यामुळे महाराष्ट्रातल्या 7,02,200 अधिकारी, कर्मचारी, आजी माजी मंत्री, आमदार, खासदार, आजी माजी आमदार, खासदार हे सगळे एका रांकेत खाडकन बदनाम झाले, संशयास्पद ठरले. हा सगळ्यात मोठा याच्यामधला अत्यंत डाव जरी कुटील असला तरी अत्यंत वाईट गोष्ट झाली. तुम्ही नावं नाही दिलीत, तुम्ही नुसतं 72 सांगितलं. ते 72,000, 72 लाख काही होऊ शकतात राजा. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये तुम्ही अकारण जे काही त्याच्यात नसतील, त्यांचा संबंध नसेल, अशा सगळ्यांना तुम्ही हे केलं. एखाद्या कार्यालयाचं नाव घ्यायचं आणि तिथली एक महिला संशयास्पद आहे चारित्र्याने असं म्हटलं तर त्यात तिथे काम करणाऱ्या सगळ्या बायका बदनाम होतात. ती बाई तर तिचं नाव घ्यायची तुमची हिंमत नाही, तुम्हाला ते शक्य नाही. पण तुम्ही त्या ऑफिसमध्ये असलेल्या 25, 5, 50 काय ज्या बायका असतील त्यांची बदनामी करतात, कारण सगळ्या संशयाच्या जाळ्यात भोवऱ्यात सापडतात. आज राज ठाकरे यांनी ही मोठी चूक केली असं माझं स्पष्ट मत आहे की त्यांनी 72 हा आकडा दिला. हे सगळे मुकुल कुलकर्णी, चंदन पुजारी, प्राजल कुलकर्णी, किरण गोटूर, योगेश खरे, विनोद पाटील, भूषण महाले हे सगळे जे टॉप चॅनलचे काही ना काही नाशिकचे प्रतिनिधी आहेत हे आहेत, त्यांच्या माध्यमातून त्यांनी एक पुडी सोडून दिली असा त्याचा अर्थ झाला. एक गॉसिप सुरू केलं असा त्याचा अर्थ झाला. एक बिनबुडाची वदंता पसरवली असा त्याचा अर्थ झाला. चॅनलला सगळ्याला विषय असतो, सगळे हनी ट्रॅपच्या संदर्भात घुसलेले आहेत तिकडे. हनी ट्रॅप नसतो असं मी म्हणत नाही आहे, पण राज ठाकरे तुम्ही विधान करताना 72 लोकांची नावं मिळाल्याशिवाय करायला नको होतं असं माझं मत आहे. आत्ता माझ्याकडे वेळ थोडा आहे, पण मला या हनी ट्रॅप विषयामध्ये माहिती प्रचंड आहे. पण मी असं बोगस विधान करणार नाही की 72 लोक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. याचं कारण असं आहे की माझी जबाबदारी आहे. जर मी म्हटलं की 72 आहेत तर माझी नियत अशी असली पाहिजे, माझी अशी इमानदारी असली पाहिजे की त्या 72 लोकांची निदान पोलिसला नावं देण्याची माझी तयारी पाहिजे, पुराव्यासकट देता आली पाहिजे. नुसतीच 72 नावं देऊन पोलिसांकडे होत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की राज ठाकरे यांनी चुकीची गोष्ट केली. पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी नाव आपलं सांगून हा गौप्यस्फोट करायला पाहिजे होता. दुसरं, तुम्ही 72 लोकांची नावं देत नाहीत, त्यामुळे महाराष्ट्रातल्या 7,02,200 लोकांना संशय येतो. या 5 ठिकाणच्या सगळेच एकमेकाकडे संशयाने बघतील. लोक त्यांच्याकडे बसेल, अरे हा असेल का रे, अरे तो असेल का रे. याच्यातून आणखीन ब्लॅकमेलिंग पण होऊ शकतं काही लोकांकडून की तुमचं नाव आहे त्या लिस्टमध्ये, असं ज्याच्याबद्दल माहिती आहे त्याला सांगून पैसे काढले जातात. राज ठाकरे, तुम्ही बॉम्ब टाकलात, पण तो बॉम्ब चुकीच्या पद्धतीने चुकीच्या ठिकाणी टाकलात. चॅनलवाले हे सगळं चालवतात. म्हणून मी काल भांडलो प्रसन्नशी मित्र असून सुद्धा की मी हे जाहीर करणार की हा गौप्यस्फोट राज ठाकरेंनी केला. त्याच वेळेला मी जाहीर करणार की ज्या व्यक्तीने त्यांना ही माहिती दिली तो व्यक्तिगत सुडानी पेटलेला आहे, म्हणून दिली. तो आणखीनही काही ठिकाणी आता संजयकडे आला म्हणून मला कळलं, आणखीन कुठे गेलाही असेल हे घेऊन. पण इतरांनी त्याला सांगितलं की तुझ्याकडे 72 हा आकडा आहे, तुझ्याकडे पुरावा नाही काही. आणि जे 3 पुरावे आहेत असं तू म्हणतो, ते 3ही केसेस पोलीस स्टेशनला ऑलरेडी इन्व्हेस्टिगेशनमध्ये आहेत. चॅनलवाले खोटं बोलत आहेत की याची मोठ्या प्रमाणावर चौकशी करणार आहेत. हे चॅनलवाले आता तर मला नाना पटोले विधानसभेत या विषयावर बोलताना आणि याच्यावर SIT नेमा वगैरे सांगताना हे केलं. त्याच्यावर सरकारने नोंद घ्यावी असं फक्त यांनी सांगितलं आपल्या सभास्थानी बसलेल्यांनी. मित्रांनो, हनी ट्रॅप आहेत का? आहेत. पण हे 72चं जे आत्ता TV वर चाललेलं आहे ते साफ खोटं आहे. त्यांच्याकडे कसलाही पुरावा नाही, कोणाचीही नावं नाहीत. आणि जे 3 नावं आहेत त्या 3 ऑलरेडी पोलीसमध्ये केस झालेले आहेत, एक सेटल झालेली आहे चौथी. त्यामुळे या प्रकरणामध्ये राज ठाकरे यांनी स्वतःलाही लपवलं. याचं कारण त्यांना अपराधी भावना होती की आपल्याकडे कसलाही पुरावा नाही, पण आपल्याला महाराष्ट्रामध्ये खळबळ तर उडवून द्यायची आहे. त्यावेळेला राज ठाकरे यांच्यासारखे नाही वागले. जे राज ठाकरेंवर मी प्रेम करतो त्यांच्यासारखे नाही वाटले. त्यांनी स्वतःचं नाव लपवून ठेवलं. या 72 लोकांची विश्वासार्ह ही बातमी नाही हे त्यांना ठाऊक असल्यामुळे ते त्यांच्यापैकी ही कुणाचं नाव घेऊन वाट्याला गेले नाही. आता सगळे चर्चा करतायत राज ठाकरेंनी हा गौप्यस्फोट करणं चुकीचं होतं, हे मला सांगायचं होतं. धन्यवाद. फेसबुक आणि YouTube चॅनल
अनिल गगनभेदी थत्ते यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा, अभिनंदन आणि अभिवादन.